हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळेजण खूप खुश असाल. सो व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आम्ही निघालो आहोत मोठा देवीला. हा व्लॉग 16 ऑगस्टचा आहे. तर 16 ऑगस्टला आम्ही गेलो होतो मोठा देवीच्या दर्शनाला आणि दुसऱ्या दिवशी होती नागपंचमी, म्हणजे 17 ऑगस्टला होती नागपंचमी. पण ऑलरेडी नागपंचमीचा व्लॉग चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर हा व्लॉग अपलोड करायचा रिमेनिंग होता, सो मी आता हा अपलोड करत आहे. सो खूप दिवसांनी आणि मे बी फर्स्ट टाईम मी बसने मोठा देवीला जात आहे. मी एकदाही बसने गेले नव्हते मोठा देवीला. तर आता हा योग आलेला आहे. तर आम्ही इथे बसनेच निघालो आहोत, कारण खूप काही तिकिटाचे रेंज सांगत होते प्रायव्हेट गाडी करून, आणि एवढं काही पैसे लागत नव्हते की, आणि एवढं लांबही नव्हतं की एवढे पैसे खर्च करावे फक्त ट्रॅव्हलिंगसाठी. तर बस हाच इझी ऑप्शन होता कॉस्ट वाईजही आणि ट्रॅव्हल वाईजही. बिकॉज ना हाफ रस्त्यापर्यंत गेलं ना की ट्रस्टवाले जे बस असतात ना ते अवेलेबल होते. आता हे तुम्ही बस बघू शकता, एकदम क्लीन आहेत, एकदम असं अस्वच्छपणा अजिबात नाही आहे. तर हे ट्रस्टवाले 20-20 रुपये फक्त तिकीट घेतात आणि मंदिरापर्यंत वरतीपर्यंत सोडतात, बॅक साईडने वरतीपर्यंत सोडतात. तर इथे आम्ही बसलो होतो आणि ही बस जोपर्यंत भरत नाही ना तोपर्यंत ते ट्रस्टवाले काय आपल्याला नेत नाहीत. जेव्हा सगळे सीट भरतील ना तेव्हा ते आपल्याला मंदिराच्या दिशेने नेतात, म्हणजे मंदिराकडे घेऊन जातात. तर इथे भरपूर टाईम होता आणि दुपारची वेळ होती ना, त्यामुळे गरमही खूप होत होतं. म्हणून मावशी आणि वीरा असे बाहेर जाऊन बसलेले आहेत आणि बाहेर जाऊन बसलेत, पण आम्हाला बोलत आहेत की या तुम्ही पण बाहेर या. तर आमचं असं म्हणणं होतं की नको, आपण जर सगळेच बाहेर गेलो तर आपली सीट जाईल, त्यामुळे बाहेर नको जायला. आणि आम्ही असंच आतमध्ये बसून राहिलो. त्यानंतर आमची बस निघाली. तर असा छान असा आंबेडकरचा पुतळा होता, म्हणून तेही क्लिप्स मी घेतले. आणि फायनली आम्ही थोड्या वेळाने आम्ही मंदिराच्या इथे पोचलो. तर आत्ता व्हिडिओचे सगळे क्लिप्स ना ऋतू घेत आहे. ऋतूला बोलले की तूच शूट घे, कारण माझ्या हातामध्ये ना ताट होतं. तर ताट वगैरे घेतलं. तर अशा प्रकारे इथे जेव्हा गाडी आपल्याला वरती एकदम सोडते ना, तर वरतीच असं ताट घ्यायचं ऑप्शनही आहे. त्यानंतर जर आपली प्रायव्हेट गाडी वगैरे असेल ना, तर रस्त्याच्या स्टार्टिंगलाच आपल्याला खूप सारे शॉप भेटतील जिथे आपण आपल्याला हवं तसं ताट घेऊ शकतो. म्हणजे जर आपल्याला फक्त ब्लाऊज पीस वगैरे असं ताट घ्यायचं असेल ना तर तसं घेऊ शकतो. जर आपल्याला जर साडी वगैरे पूर्ण ताट घ्यायचं असेल ना तर तसं घेऊ शकतो. पण इथे ना फक्त साडीचाच ऑप्शन होता. तर साडीच आम्हाला घ्यावी लागली शेवटी. आणि साडी घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या वरती निघालोत. म्हणजे बरेच असे पायऱ्या आहेत. आता एक्झॅक्टली काउंट मला काय माहिती नाही, पण थोड्या अंतरावरच वरती मंदिराच्या इथे पोहोचलो. तर वरती जाताना ना बरेच असे देव आहेत, जसं की शंकराचं मंदिर, विठ्ठल रुक्माईचं मंदिर, त्यानंतर दत्तगुरूची मूर्ती आहे. तर भरपूर असे ठिकठिकाणी असे मूर्ती आहेत, मंदिर आहेत. तर एक एक पाया पडत ना आम्ही सगळेजण वरती निघालो. तर अशा प्रकारे हे ताट आहे, तुम्ही ताट बघू शकता. नारळ, फुलं, नंतर खडीसाखर, हळदी कुंकू, अगरबत्ती असं सगळं ताट त्यांनी दिलं होतं. तर मंदिराचा तुम्ही क्लिप बघू शकता. ही मोठा देवी आहे. तर या चॅनलवर मोठा देवीचा जो व्हिडिओ आहे ना तो ऑलरेडी अपलोडेड आहे. आपल्या चॅनलवर ऑलरेडी मोठा देवीचा एक व्लॉग आहे, ज्यामध्ये मी मोठा देवी कशी आली, ही स्वयंभू देवी का मानली जाते, अशी बरीच इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. त्यानंतर इथलं बांधकाम कुणी केलं आहे, कसं केलं आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा, बिकॉज तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटेल. आमचं दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. थोडीच गर्दी होती, जास्त काही गर्दी नव्हती. संडे होता, तर संडेमुळं ना होती थोडीशी गर्दी, पण एवढी पण काही जास्त नव्हती. तर असू द्या, एवढी गर्दी तर असतेच मंदिरामध्ये. तर चला, हा आहे मागचा व्ह्यू. आणि ना मागच्या व्ह्यूनीच म्हणजे जसं गेलोत ना आम्ही तसंच आम्ही रिटर्न आलोत. आणि रस्त्याने नाही आलोत आम्ही, थोडंसं ना शॉर्टकट इथे घेतला, कारण रस्त्याने यायचं म्हटलं ना तर खूप आम्हाला टाईम लागणार होता. त्यामुळे आम्ही हा असा शॉर्टकट फॉलो केला. तर हा शॉर्टकट बघू शकता तुम्ही, असा आहे. आणि खूप वारा येत होता आणि थोडासा स्लोप होता ना, त्यामुळे
आम्हाला असं पकडून पकडून खाली जावं लागलं. रस्त्याने तुम्ही बघू शकता किती ऊन आहे, खूप असे चटके बसत होते. आणि ना हा जो जिना आहे ना, आता तुम्हाला मी शेअरच करेल. तर तो जिना आहे तो ओल्ड रस्ता आहे, म्हणजे पहिलं मंदिरात जाताना ना या जिन्यावरून जावं लागायचं. पण आता कन्स्ट्रक्शन खूप सुधारलं आहे, मंदिराची खूप अशी छान व्यवस्था केलेली आहे, त्यामुळं गाडी आपण मंदिरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. पण जेव्हा गाड्यांची सोय नव्हती ना, तेव्हा याच पायऱ्यांवरून मंदिरापर्यंत पोहोचावं लागत होतं. आणि त्या मंदिरापासून म्हणजे त्या पायऱ्यांपासून जर आपण आलोत ना, तर डायरेक्ट असे शॉप लागतात. तर जसं की प्रत्येक मंदिराच्या खाली त्या देवींचे किंवा त्या देवांचे फोटो असतात. काही ब्रेसलेट, ज्वेलरी, पर्स, चप्पल, म्हणजे जे काही बेसिक गोष्टी असतात ना, त्या सगळ्या इथे शॉपमध्ये अवेलेबल होत्या. तर इथे फ्रेम वगैरे आम्ही घेतली, नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर खूप दमलो होतो आम्ही, कारण आम्ही शॉपिंगसाठी जवळपास ना 1 ते 2 तास शॉपिंगसाठीच घालवला. घेतलं काही नाही, फक्त ब्रेसलेट आणि फ्रेम वगैरे घेतली, पण त्यामध्येच आमचा खूप टाईमपास झाला. त्यानंतर आम्ही नाश्ता केल्यानंतर आम्ही घरी निघालो. आता घरी निघतानाही आम्ही बसनेच आलो. तर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे ना आमचा सगळा प्रवास हा बसने झाला. जशी आमची स्वतःची गाडी आली ना, तेव्हापासून आम्ही 4 व्हीलरमध्येच देवाला जात होतो. त्यामुळे बसने जाण्याचा असं काही योगच येत नव्हता. आणि कधी असं बसने गेलोच नाहीत, कारण जेव्हा गाडी नव्हती ना, तेव्हा पण आम्ही प्रायव्हेट गाडी करूनच जात होतो. आणि अशी कधी गरजच लागली नाही की बसने जा या. मग फर्स्ट टाईम आम्ही सगळेच असं बसने गेलो होतो, ते पण ट्रस्टच्या बसने गेलो होतो. लोकल तिथल्या बस होत्या ना, त्या बसने गेलो होतो. पण जाण्या येण्यात मजा आली, कारण बस रिकामी भेटली. द रिझन बिहाइंड दिस बिकॉज सगळ्यांच्या प्रायव्हेट गाड्या आहेत, कुणी आता इथे लोकल किंवा गव्हर्मेंट बसने वगैरे असं प्रवास करत नाहीत. तर आम्हाला सगळा रस्ता आणि बस ही रिकामी भेटली. सो आमचा प्रवास खूप छान झाला. तर जसं की मी बोलले की उद्या आहे नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार. तर त्याच निमित्ताने वीरा, मी, ऋतू आणि घरातल्या सगळ्यांनीच ना हातावर मेहंदी काढून घेतली. तर रात्रीचे जवळपास 1 वाजेपर्यंत आमचा हा मेहंदीचा कार्यक्रम सुरूच होता, कारण आम्ही दमून खूप आलो होतो आणि थोडासा आराम केला. आणि त्यानंतर आमच्या अचानक लक्षात आलं की आमच्याकडे मेहंदीचा कोन अवेलेबल आहे आणि आम्हाला मेहंदीही काढायची आहे. सो आम्ही एक एक करून ना इथे मेहंदी काढून घेत आहेत. काहीजण इथे झोपलेले आहेत, जसं की आजी बाबा झोपलेत. पण आजीला म्हटलं की काढ आई मेहंदी तू. तर आई म्हणली की हा ठीक आहे काढते. म्हणून जशी जमेल ना तशी पटकन आजीच्या हातावर मेहंदी काढली. एकदम छोटीशी पाम हँडवरच काढली फक्त. आणि सगळ्यांच्या हातावर जशी जमेल ना तशी मेहंदी काढली. तर ऋतूने इथे खूप छान अशी सिंपल अशी मेहंदी काढली. त्यानंतर वीरा बोलली की तुम्हीच मेहंदी काढत आहात, मलाही मेहंदी काढायची आहे. तर वीराची तुम्ही हँडरायटिंगही बघू शकता आणि तिने कशा प्रकारे सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढली ना, तर तीही बघा तुम्ही. आणि वरून बोलतीही, जर मेहंदी रंगली नाही ना तर तुमचं कोणाचं प्रेम नाही आहे, असंही तिचं बोलणं आहे. सो व्हिडिओ कसा वाटला हा तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मोठ्या देवीचा आणि नागपंचमीच्या तयारीचा हा ब्लॉग होता. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील तर कमेंट्स करा. आणि जर तुम्हाला मोठ्या देवीबद्दल जर अजून इन्फॉर्मेशन हवी असेल ना, तर ऑलरेडी आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. जर तुम्हाला हवे असेल ना लिंक, तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करते. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सो असंच व्हिडिओला प्रेम दाखवत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा, व्हिडिओ लाईक करत जा, कमेंट करत जा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.